बदलती जीवनशैली, उशिरा लग्न यामुळे वंध्यत्वाचं प्रमाण वाढत चाललंय। त्यातून अनेक दाम्पत्यांना नैराश्य येतंय। 25 जुलै या जागतिक IVF दिवसाचं औचित्य साधून कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आणि नोवा IVF फर्टिलिटी यांच्या वतीनं डॉक्टर इंद्रनील जाधव यांचं वंध्यत्व निवारण या विषयावर व्याख्यान होणार आहे। त्यासाठी शाहू स्मारक भवन इथं उपस्थित राहावं असं आवाहन डॉक्टर संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलंय। 25 जुलै 1978 रोजी जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला। त्यामुळे हा दिवस जागतिक IVF दिवस म्हणून ओळखला जातो। दुसरीकडे गेल्या काही वर्षात वंध्यत्वाचं प्रमाण वाढतंय। IVFचा उपयोग आणि वंध्यत्व निवारण अशा दोन्ही हेतूनं कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आणि नोवा IVF फर्टिलिटीच्या वतीनं 25 जुलै रोजी व्याख्यान आणि खुल्या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय। स्त्रीरोग तज्ज्ञ आणि IVF स्पेशालिस्ट डॉक्टर इंद्रनील जाधव या व्याख्यानात मार्गदर्शन करणार आहेत। तर त्यानंतर डॉक्टर संदीप पाटील डॉक्टर इंद्रनील जाधव यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत। या व्याख्यानासाठी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा, रोटरी मुवमेंटचे अध्यक्ष शीतल दुग्गी, राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्वंट बँकेचे अध्यक्ष रोहित बांदिवडेकर यांच्यासह KMAचे पदाधिकारी उपस्थित असतील। तर IVF तंत्रज्ञान आणि वंध्यत्व निवारण याची माहिती घेण्यासाठी गरजूंनी या व्याख्यानाला उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलंय। पत्रकार परिषदेला KMAचे अध्यक्ष डॉक्टर RM कुलकर्णी, सचिव डॉक्टर अरुण धुमाळे, डॉक्टर इंद्रनील जाधव, डॉक्टर आशा जाधव उपस्थित होते।